आज जर मी तुमच्यासोबत एक महत्त्वाच्या विषयावर बोलण्यासाठी आलोय आणि तो विषय म्हणजे महाराष्ट्राचं राजकारण. आज महाराष्ट्राचं राजकारण किती खालच्या पातळीवर गेलं आहे, हे महाराष्ट्राच्या प्रत्येक माणसाने अनुभवलेलं आहे आणि त्याचं सगळ्यात जिवंत, सगळ्यात महत्त्वाचं उदाहरण म्हणजे शंभूराजे देसाई. शंभूराजे देसाईंसोबत काय घडलं तुम्ही तुम्ही समजून घ्या, की हे लोकं सत्तेतली लोकं आहेत. भारतीय जनता पार्टी, शिवसेना, नॅशनल काँग्रेस पार्टी हे सत्तेतले लोकं आहेत आणि काल अधिवेशनामध्ये सत्तेचीच लोकं जे आहेत ते आपल्याच अलायन्सच्या अगेन्स्ट प्रोटेस्ट त्यांच्याच अगेन्स्ट आंदोलन करताना दिसत होते. तुम्ही बघितलं की कशा प्रकारे शंभूराजे देसाईंसोबत जिल्हा परिषदेच्या त्या सहकारी बँकेच्या जेव्हा त्या प्रेसिडेंटच्या निवडणुका होत्या त्या निवडणुकामध्ये शंभूराजे देसाई लक्षात घ्या मंत्री आहेत महाराष्ट्रात. बीजेपी शिवसेना एनसीपीच्या अलायन्सचे ते मंत्री आहेत. त्या मंत्र्यासोबत एसपी तुषार दोशी त्यांची टीम त्यांना हाताला पकडून घेऊन जाते, खिचत घेऊन जाते, त्यांना जखम होते, त्यांच्या अंगावर रक्त येतं, त्यांचं बोट कापलं जातं मिनिस्टर सोबत. ही सध्याची महाराष्ट्राच्या राजकारणाची परिस्थिती आहे. महाराष्ट्राने ह्याच्या आधी कधीच महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये कोणीच पत्रकारांनी सुद्धा किंवा महाराष्ट्रामध्ये जे नेते आहेत त्यांनी सुद्धा कधी ही परिस्थिती अनुभवली नव्हती, की महाराष्ट्राच्या ज्या राजकारणामध्ये एका मंत्र्याला एक पोलीस अधिकारी असा घेऊन चाललेला आहे. त्याच्यावर निलंबनाची कारवाई जी आहे त्याचं ते गोष्टी झालेल्या आहेत. निलंबनाची कारवाईसाठी अनाउन्समेंट उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी केली आहे, पण ही कारवाई नीलम गोऱ्हेंना हा अधिकार आहे का नाही? त्या निलंबित करण्याचा अधिकार राज्याला आहे का नाही? कारण ते आय-पी-एस ऑफिसर आहेत. हा सगळ्यात मोठा प्रश्न आता निर्माण झालेला आहे. पण ह्याच्यामध्ये तुम्ही लक्षात घ्या, की आता 2029चे जेव्हा इलेक्शन येतील तेव्हा बीजेपी शिवसेना हे सोबत राहतील का ह्याच्यावर सगळ्यात मोठं चिन्ह आहे. कारण शिवसेना आणि बीजेपीचा हा वाद आत्ताचा नाही, खूप आधीपासून जे आहे अलायन्स मध्ये असूनही त्यांच्यामध्ये वाद आहे. तर राजकारण कुठे नेऊन ठेवलंय आणि काय चाललंय? तुषार दोषींचं हिस्ट्री तुम्हाला माहिती असेल, की अंतरवालीमध्ये जे घडलं त्याच्यानंतर आत्ताची ही गोष्ट. तर एवढं मोठं धाडस एका आय-पी-एस ऑफिसरांकडे कसं आलं, की बाबा एका मंत्र्यांसोबत त्यांनी असं केलं? प्रश्नच येत नाही. पण महाराष्ट्राची ही आजची परिस्थिती सत्तेतली लोक सत्तेच्या लोकांच्या विरोधातच आंदोलन करतायत. ही सध्याची महाराष्ट्राचं राजकारण झालेलं आहे मित्रांनो.